असं धरून चालू की इथे अंबरनाथमध्ये ज्यांनी ही युती घडवून आणली किंवा या युतीसाठी जी अदृश्य शक्ती काम करत होती कोणती, मग ती शिवसेनेतली असेल किंवा भाजपमधली असेल, त्याच्यावर कारणे दाखवा नोटीस किंवा त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई होताना दिसत नाहीये. म्हणजे हे सगळं ही नुरा कुस्ती होती, हे सगळं मॅच फिक्सिंग होतं, की हे काय हा सत्तेचा सट्टा बाजार होता? आम्ही पण त्याचीच वाट बघत होतो. जेव्हा अकोटमध्ये प्रदेशाध्यक्षांनी पत्र काढलं, की तुमच्यावरती जे आहे सस्पेन्शन प्रकाश देऊ. भारसकळेंना. येस, आमदारांना, की बाबा हे कसं काय केलं? त्याच्यामुळे पक्षाची छवी जी आहे ही मलीन झाली. जेव्हा अकोटमध्ये पत्र काढलं तेव्हा आम्हाला कॉन्फिडन्स होता, की कारणं दाखवा नोटीस जे आहे हे भारतीय जनता पार्टीचे स्थानिक नेते जे आहेत, त्यांना देखील जे आहे हे प्रदेशाध्यक्षाकडून जे आहे ते हे बजावण्यात येईल. पण 2 दिवस झाले त्याच्यामध्ये काही जी आहे ती कारवाई झाली नाही. मला देखील वाटलं मुख्यमंत्र्यांनी देखील स्टेटमेंट त्याच्यावरती तीव्र नाराजी जी आहे नाराजगी जी आहे ती त्याच्यावरती त्यांनी दाखवली, की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कितीही खाली असलं प्रॉब्लेम, तरी तुम्ही जे आहे काँग्रेसबरोबर जाऊन जी आहे ती युती करू शकत नाही. काँग्रेसवाल्यांना निलंबन केलं. पण आम्ही वाट बघत होतो, की भारतीय जनता पार्टी कधी लोकल लेव्हलच्या नेत्यांवरती जे आहे ते ॲक्शन घेईल आणि त्यांनी ॲक्शन घेतली नाही 2 दिवस. आणि त्याच्यामुळे असं झालं, की राष्ट्रवादी काँग्रेस जे आहे, हे जे 4 नगरसेवक जे आहेत, त्यांना देखील हे पटलं नव्हतं, की काँग्रेसबरोबर कारण की ते महायुतीमध्ये आहेत. शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस. हे आम्ही महायुती म्हणून या ठिकाणी लढतोय आणि काँग्रेसशी लढतोय. त्यांना देखील पटलं नाही म्हणून हे 4 नगरसेवक जे आहे, हे शिवसेनेला समर्थन देण्यासाठी त्या ठिकाणी आले.